नंतर आपल्या सपोर्टला गाडी आहे. आणि भाऊ म्हणजे विठू भाऊ चांद नाही केला कोणी. बनला महाराजांचा सेवेकरी. तो माणूस पोहोचला आपला. चला भाई, याला म्हणतात जिंदगी. याच्या पलीकडे जिंदगी नसूच शकते. सगळीकडनं डोंगर आहे आणि मस्त नदी आहे. हा अरे कानमीच झाला का आता ना भाई. कपडे बघा एवढा भरलेली, म्हणजे पाण्याने वल्ली झाली. भाऊ तर काय, भाऊ स्लोली चालला आहे. तसं आपला सपोर्ट आहे. आपण पण स्लोलीच चाललो. आपला समोरचा माणूस जो आहे तो ऑलरेडी पोहोचलेला आहे पलीकडं. मजा आहे. कधी कधी असे डोंगरा डांगरात पण आलं पाहिजे. मोठ्यावर नको देऊ का, स्लिपी. अरे बेकार. चला बघा, तुम्हाला म्हणलं होतं ना मी, क्लासमेटच्या बुकवरती जशी पायऱ्या असतात, म्हणजे वॉलपेपर नसतो का, सेम तसा सीन आहे. आणि एवढं भारी वातावरण आहे, खरं सांगतो एवढं भारी वाटते. इथं करमतं आहे. आणि आमचा टास्क नंबर 2 पण कंप्लीट झाला आहे. पहिला टास्क तर पाणी द्यायचा झालेला आहे ऑलरेडी. आता भाऊ ऑन वे आहेत. बघा नदी इथून नाही माहिती किती तुम्हाला व्ह्यू येतोय. दिसायला दिसते छोटी. तुम्हाला परत येताना दाखवतो मी कसं होतं ते. आता थोडंसं नाही का, इथून तुम्हाला चांगला व्ह्यू येणार नाही. पण हे बघा, हे तुम्हाला दाखवण्यासारखं आहे. हे खरंच नाही का आपल्या लहानपणी नोटबुकवरती वॉलपेपर असायचा तसं दिसतंय. फायनली. आणि ती जागा आहे जिथं आपल्याला हे पोहोचायचं आहे सगळं. आमचा माणूस ऑलरेडी पोहोचलेला आहे. तो तिकडं पलीकडं. आणि आम्ही चाललोच. जंगलातली शेती बाई, ती पण. बांबू ठेवायची इथं. ओके. हां तिकडे जाऊ ना. बांबू घेऊन जावं लागते ना आपल्याला. तसे ते म्हणलेच ना वापस आणा म्हणून. इकडं हळद लावलेली आहे पलीकडं, जिकडं माझा थांबला आहे तिकडं. आणि तिथंच आपल्याला त्यांना पाणी डबा पोचवायला महाराजांनी सांगितलं होतं. करून हे असं काय आम्हाला जीवावर आलं नव्हतं. हे करून आम्हाला बरं वाटलं.